नमस्कार, मी स्नेहल आपल्या न्यू व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही फणसाची भाजी कशी करतात हे दाखवणार आहे. आज आमच्या इथं ताईने 3 फणस घेऊन आले आणि त्या फणसाच्या आज भाजीची रेसिपी मी तुमच्यासाठी स्पेशल एक करणार आहे. ती नक्की तुम्ही बघा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला लास्ट कमेंटमध्ये मला सांगा. चला मग आज काय काय करतात ते बघूया आणि फणसाची भाजी कशी करतात हेही तुम्हाला दाखवते. चला तर मग बघूया. फणस आणलो पण फणसाची तुमका भाजी करू नको, टाइमपास करतात. ही एक मेंबर गजाली करतात काय. चला ना फणस आणल्याची भाजी तरी करू. चला खोबरेल तेल घेऊन तयारीत. गौतमी तुझा कामगार आणलेले आहेत आम्ही. फणसा उचला फणस. चला उचला. घे पूजा, घे ना पूजा, फणस घे. उचला तर मी ताईनं झाडलं आणि ताईच उचलता फणस. उचलते गो, उचला मग फणस. काय टाइमपास करतात शे काय बाय. हो उचल. किती चिटिंग केलं बघ. तो आपण उचलू गो स्वतःच्या ह्याच्यानुसार तरी घ्यायचं होतं फणस. ते का बारकी घे तसं फणस ठेवून गेलं. घेतलं ते मी बरोबर बारकं घेतलं आणि वाटेक लागला. माणसं निघतो आम्ही. काय होय की नाही. एक राहू दे, पिकायला ठेव. होय की नाही. पिकणारा नाही पुराचीच नाही ती. इतक्या जणांका पुराक नको. पुढचा नाही त्याच्यावर बसायचं बरोबर. हा ह्योच पडल्यात ना आता सगळे तिन्ही पडा. मग आता कोण खायचं पिकाचं होतं. ह्यो पिकतो मला सांगा होते. ट्राय एकाचा झाला आता दुसरा बघता आपणाक जमता का. चुळी बिळी काय मागायची नाही, असं त्याच्यातच काम करायचा. लेडीज महामंडळ अजिबात काही काम जमाना झालेला आहे बघा. आता शेवटी यांका बोलवचा लागला. बिल्डिंगचे अध्यक्ष साहेबांनी फणस फोडलेला असा. गेली ग आणायला. पिका किलो मी येताना परवा आणते. पण तुम्ही माडखळात जाऊन फणस आणला. फणसाचे तुकडे 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 झालेले आहेत. हा हे फणसाचं गरा. पाणी आलंय वाटतं. काय पाणी सोडलं नाही अजून सोडू का पाणी. फणसाचं गरा. बैठक बसवली फणसाच्या भाजी निवडून. खोबरेल तेल लावलं ना काय मग हाताक ना तो डीक लागला नाही. कारण डीक असतं फणसाक. त्या फणसाक डीक ना हाताक लागलो का तो चिवड असते. चीक. हा हे चीक पण म्हणतात. तो हाताक लागलो का लगेच जाणार ना. त्याच्यामुळे ना खोबरेल तेल लावला ना त्या खोबरेल तेलमुळे ना तो डीक ना आपणा हाताक लागणार नाही आणि फणसाची भाजी पण व्यवस्थित गरे काढू घेतात. तेल दे गो बाय. कोणाची काय काय नाही मधलं खोड असतं ते गरे ना व्यवस्थित ना सगळीकडे डीग लागणार खाली. व्यवस्थित दिसतंय.
फणसाच्या भाजीची हो. पार्टी. फणसाच्या भाजीच्या निमित्तानं मजा करू गवतली या तुम्ही. चूल पण मांडूक सांगा ना, चूल पण. ही आमची ताई आहे. सेक्रेटरी. नाव काय? हाय नाव काय? शिवानी. शिवांगी. आणि ही पूजा आहे. ही काय कामाची नाही, फक्त हसायला तिला येतं. आणि ही आमची एक काकी आहे, सागर दादांची वाईफ. आणि ही आमची एक छोटीशी आहे, एक परीशी एकच. आणि ही आमच्याकडे अर्चना ताई आलेल्या आहेत. आता कुठून आलेल्या आहेत त्या? सातारावरून. कुठून? जालन्यावरून आलेल्या आहेत. आणि ही आमची या बिल्डिंग मध्ये मदर इंडिया म्हणतात ना, ती आहे ही. की सगळ्यांचं काय प्रॉब्लेम असेल ही हिच्याकडेच असतात आमचे. ही आमची लाडकी काकी आमची. आणि ही आमची चिल्लर पार्टी. हाय करा ग, हाय करा. हाय करा ग, हाय. ये सारखं नाचणं नाही जायचं आंब्याच्या वासात. वास घेऊनच पोट भरू जाते. नांबे कमी येतो सकाळी. हे बघ, चूल मांडणी चालू झालेली आहे आमची. आमचे सागर दादा चूल मांडतात. आणि हयच आपणाक टोप घालून भाजी बनवची आहे. हे बघा, हे सगळे हे चालू आहे काम सगळ्यांचं. मेंबर कमी झाले, सगळे आमचे मेंबर निम्मे पळाले आहेत. फक्त आता ही तिघाच राहिले आहेत. हे बघा, वेळती हे करून घेते, कारण कशाक माहिती आहे, कारण त्याच्यावरती डीक लागलो. वेळती ती डीक एवढं म्हणा ना असा ती निखऱ्यांवरती गरम करतो. मग गरम केल्यानंतर त्याच्यावरचा डीक ना तो सगळा खाली निघतो. पडता काय तो सगळं खाली, मग तो बरोबर निकळलो. हो, सहजरित्या आला ना ग तो. हळूहळू. एक आयडिया नवीन, ही माका आजच कळला. हे बघा, आता भाजीसाठी आता आम्ही ना आता मिरचे, कांदो आणि कोथिंबीर चिरून घेतले या काकीन. आणि आता अजून फोडणी आमची जावकत नाही. वाजले किती वाजले बघा, 9 वाजत दिले तरी आमची अजून भाजीच जाणार नाही. हे बघा, सगळं रेडी झालेलं असा. तो कांदो, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर आणि लसूण असा. आणि आता आम्ही चाललो फोडणी. नारळ हाडलं. पाणी घालून या म्हणा. झुटली भाजी. नाही तर पाणी होती. पाणी होतो ना, तर गाडी आहे ह्याच्यात. ह्याच्यातच काढून टाक. ह्याच्यात काढून भाजी ह्याच्यात टाकेल. ह्याच्यात फोडण्यात घालतो ना. ह्याच्यात फोडणी घालतो तुला. भाजी आता ही बरी धुवून घेता काय बी आमची. फणसाची भाजी धुवून घेतलेली आहे. आणि हे सगळे गोटी आहेत, फणसाचं आतले गर असतात तो आहे सोडून घेतलेलं आहे. आणि आता काकीन घातले तेल टोपात. तेल घालून घेतला. आमची काकी आणि ताई फक्त दोघाच उभी आहेत. बाकीचे सगळे मेंबर गायब झालेले आहेत आमच्या. आता त्याचं वाईट बघताना भाजी खाऊक फक्त थोडे येतली आहेत पानावर. आता केळीची पानं काढूक सांग. मी आधी काय केलं, काकीने आता मोहरी घातली आहे. आणि कढीपत्ता हवं ना. मोहरी आणि लसूण. आता किती आपण मगाशी लसूण होती ना, ती घातली ना. आणि तो कढीपत्ता लांब आणि हिरवी मिरची. आणि लगेच कांदा पण टाकला, कारण आग मोठी असल्यामुळे तो ऑलरेडी ना दम सगळं ना तापलेलो असतो तो. त्याच्यामुळे लगेच ना फोडणी जळू शकतं. म्हणून ना तिने लगेच ना कांदा पण टाकून घेतला. व्यवस्थित ना एकत्र करून ती हलवून घेतलं चमचे. बाकी हिंग टाकतं जराशी. आवडतो ना. हो हो. अरे उडलो बाहेर उडलो.
हिंग टाकून टाकून व्यवस्थित परत एकदा चमच्याने मिक्स करून घेतलं. भास भरा येतो. आता हळद, एक चमचा हळद बस ना, गावठी हळद. गावठी हळद असली तरच एक चमचा बस, नाही तर ते बाकीचे हळद असतात त्यांना कलर आणि अशी चव लागत नाही. ती गावठी हळद टाकल्यावर जरा जरी टाकली ना तर तिला बघा कलर लगेच होतो. आता काकी ना पहिला ना फणसामधले ते बिये टाकून घेतली, कारण कशाक माहिती ते ना पटकन शिजत नाही. म्हणून पहिला त्यांना शिजवून घेऊया तरच, म्हणून तर ती भाजी कशी पटकन शिजते. ही हे गोटे शिजणार नाही, ఇంకా आम्ही गोटे म्हणतो. आपण टाकून घेतली. आणि नुसती गोट्यांची पण भाजी होता, फणसाची जशी ह्या हव्याचं काय ना त्या फणसांच्या गोट्यांची पण भाजी वेगळी असतात. ती तुमका नंतर एक रेसिपी तुमच्यासाठी स्पेशल नंतर करीन. आता ही वाफेवर अशीच हे करून ना ती भाजी शिजवायला द्यायची. काय आडू का आता झाकण नाही आडू हे टाकले ना काय लगेच टाकूया. हो शिजतले पाण्याच्या एका वाफेवरच नाही. हां ना. आता काकीनं फणस टाकून घेतले, शिजले होते आता, त्याच्यामुळे आता फणसाचे सगळे ते आणि बारीक करून घेतलेले सगळे टाकले गरे सगळे. आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हात ह्याने ना भरपूर दुखतो, कारण ते ना मिक्स करताना खूप ना त्रास होतो. असं बघा, कारण सगळे हळद, सगळे ते मसाले, कढीपत्ता हे सगळं घातलेलं सगळं असं वरतं दिसावं. सगळं मिक्स होतं. आता तुम्ही मला असं मालवणी मराठी मिक्स बोलताय, पण मी मालवणी असल्यामुळे माझ्याकडे मालवणीचे शब्द येतात आणि मी मराठी पण बोलते, कारण काहींका मालवणीचं समजत नसतात, तर म्हणून मी मराठी पण बोलते. लाईट कमी असल्यामुळे ना व्यवस्थित असं दिसणार नाही. हात असल्यावर ना घेऊन येते आणि मीठ घेऊन येते. ओके, मीठ घालूच आणा फक्त आता आणि कोथिंबीर. कोथिंबीर आता काकी बघा मीठ पण घालून घेतलं, म्हणजे आता डायरेक्ट जरासं पाणी शिपरून मग ती वाफेवर झाकण मारून घेणार. काकीने पाणी घालून घेतलं. बस ना, पाणी थोडासाच घालायचा. आता झाकण आडू. हो ते बघा भाजी आता झाकण पण अजून जरासं मीठ कमी आहे. हो माझं कमी लागलं. भाजी आता ना मगाशी वेगळी बघा कशी दिसत होतं कलर, आता भाजीचा कलर जरा वेगळा लागतो. हे ना असं असं ढवळलं तर तुम्ही अजून खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालूची. बस मग भाजी रेडी, फक्त अजून वाफेवर शिजावी. उलटू चमचा वापरण्याचं कारण त्या चमच्यांना ती भाजी परतणार नाही, म्हणून ही आमची आयडिया आहे. जीव होत नाही. असं असं टाक लावायचं. कोणा भाजी खाऊ होई त्याने गावाकडे येऊचा. पाणी आटलं बघ कसलं. भरी अशी अशी हलवून दिसते. टाक घुसळतो तशी. हां झालं आता भाजी शिजलेली आहे बरी. आता मस्तपैकी ना खोबरा घातला, कोथिंबीर घातली का भाजी रेडी. ती बारकी पोरगी हां ती मग शिजली, मग परत गेली. कोणच बाहेर येऊन आहे. नेली भाजी आता आणलेली आहे बघा मस्तपैकी. वाव. पण जर फणसाची भाजी हवी असतात तर त्यांनी आपापल्या गावाकडे यायचं आणि फणस काढून फणसाची भाजी करून खाऊची. एक पण फोटो काढू नाही मग भाजी करताना. आयडिया भारी हा. बस मध्य विद्य काढून बरोबर कटिंग केलं. जास्त होणार. थोडी थोडीशी पहिला घाल आणि जेवण येईल मेंबर. मी आता भाजीच खाते जराशी. माझा तास होतं.
हे बघ, फणसाची भाजी आणि चहा पोळी. त्याने हळद घालूक नाही वाटतं. कुठं दिसणार नसतं ती. घ्या खाली बसायचं लागतं फाटणार ना पान आधी त्यांना दे. मस्त वास येत आहे बघा खाया. बटाट्याची भाजी समज आणि खा. ए घ्या रे बिट्टू. याची 2 पानं करू बोलती ना. याचे सामोसे करायचे. पाना असत सकाळी उरले त्याचे सामोसे करायचे. फणसाचा सामोसा. तुम्ही आता ही एवढी मेंबर असेल तेवढी करा. मी उद्या तुला बैठकी. मी लग्नात जातले. मी उद्या लग्नात पान टाकले. कसं आहे टेस्ट कशी आहे ताई टेस्ट कशी आहे. मस्त भारी झक्कास एक नंबर. ही बिन कामाची आता आली आहे मगाशी गेली ती आता आली आहे लगेच. मीच केली आहे ती भाजी. हो हो बघूया तोंड टाके जरा वाईट. 3 फणस घेऊन येलो पायाकडे. हा पायाकडे धरून घेऊन येलो. घेते रे मी पाठकडे तर नाही म्हणायला लागलो. घेते मी विद्दू. सागर दादा बाबूच्या आवडली हो? थोडीशी घे ना अगं तू. ती योग नाही घेते खालची. पार्सल मिळणार ना. काकी घे ना तू. तुला पण घे ना. जा बोलव ना बोलव. गौतमी घे ना गं. फणसाची भाजी आणि चहा घ्या ना. पुरीच्या. ओ असे करतात. घ्या ना हो. बघतच राहील. भाजी घे. थोडाच दे मी जेवण मी बस बस होते. ही योग नाही ता घेते. नकोच म्हणता. मगासपासून फणसाची भाजी म्हणतो. शाक म्हणा शाक म्हणतात. शाक. शाक जरा शिकवाय हो जरा आमच्या बरोबर. इतकी काय घातलं माझी एवढी पडेल पुरे 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 भावी घेते आणखी पुरे. गं कशी झाली सांग. मस्त एक नंबर कडक. कडक ना. या मग सगळी जण कोकणात आमच्याकडे भाजी खाऊ फणसाची.